नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष IAS या माझ्या नवीन उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आपण आजपासनं सुभाष IASच्या माध्यमातून MPSC, UPSC आणि त्याचबरोबर कंबाइंड ज्या काही परीक्षा आपल्याकडे होतात म्हणजे PSI असेल आणि इतर पदं जी काही आहेत तर त्यांच्या परिपूर्ण तयारीसाठी इथे नाविन्यपूर्ण रीतीने काही कोर्सेस सुरू करणार आहोत। याआधीसुद्धा मी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती टेस्ट सिरीज असेल किंवा लेक्चर्स असतील त्या माध्यमातून तुम्हाला भेटत आलेलो आहे, परंतु आजपासून आपण सुभाष IASच्या माध्यमातून भेटणार आहोत आणि याची सुरुवात म्हणून मी दुपारी टेलिग्राम चॅनलवर एक नोट्स देखील शेअर केलेली होती। त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की आपण सुरुवात जी काही आहे ती MPSCचं 2025 पासून जो नवा पॅटर्न आपल्याकडे येतोय त्याचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्या अनुषंगानं पॉलिटीची तयारी आपण सुरू करणार आहोत। त्यानुसार पॉलिटीच्या ज्या NCERTs आहेत म्हणजे इयत्ता 9वी ते 12वी 9वी 10वी 11वी आणि 12वी याच्या ज्या काही पॉलिटिकल सायन्सच्या NCERT आहेत त्याच्या तयारीनं आपण सुरुवात करणार आहोत। तर त्याचा पहिला भाग म्हणजे इयत्ता 9वीची जी काही NCERT आहे डेमोक्रेटिक पॉलिटिक्स पार्ट 1 ह्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत। याचा जो चॅप्टर 1 आहे डेमोक्रेसी इन द कंटेम्पररी वर्ल्ड है ना, लोकशाही समकालीन जगातील लोकशाही हा जो काही याचा पहिला चॅप्टर आहे, पहिलं प्रकरण आहे, तर ह्याच्या चर्चेनं आपण या उपक्रमाची सुरुवात करतो आहोत। या चॅप्टरच्या ज्या काही शॉर्ट नोट्स आहेत त्या मी सुभाष IASच्या टेलिग्राम चॅनलवर दुपारीच अपलोड केलेल्या आहेत। या व्हिडिओच्या मला वाटतं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सुभाष IASची टेलिग्राम लिंक जी आहे त्या चॅनलची ती मिळेल, तिथे जाऊन तुम्ही त्या नोट्स डाउनलोड करू शकता। आजपासनं NCERTचा जो कंटेंट आहे तो 12वीपर्यंतच्या NCERT आपल्या जोपर्यंत संपत नाही तोवर तो इथे अपलोड होत राहील। त्याच्या नोट्स टेलिग्राम चॅनलवर येतील आणि लेक्चर जी आहेत ती या यूट्यूब चॅनलवर येत राहतील। सो आता आपण डिस्कस करूया की बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे 2025 पासनं आपल्याकडे MPSCला आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे तो येणार आहे आणि आता एव्हाना सर्वांना ठाऊक झालेलं असेल की सिलेबस जो काही आहे MPSCने तो UPSCचाच जसा तसा कॉपी पेस्ट केलेला आहे। म्हणजे त्याच्यामध्ये फार 1-2 ठिकाणी महाराष्ट्र असा उल्लेख जो काही आहे की महाराष्ट्राच्या संदर्भात काही माहिती GS1चा काही भाग असेल किंवा इतर ठिकाणी असेल तर तो वगळता 99% सिलेबस जो आहे तो जसाच्या तसा तिथे आहे। तर त्याच्यामध्ये पॉलिटी हा घटक आहे, GS2चा जो पेपर आहे पॉलिटी गव्हर्नन्स किंवा प्रिलिम्सचा जो काही पॉलिटीचा भाग आहे तो, त्यामुळे पूर्वपरीक्षा असेल मुख्य परीक्षा असेल या दोन्हींकरता पॉलिटीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। लेखी ज्या वेळेला परीक्षा असते त्यावेळेला आपल्याला लिहिता आलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आपले मुद्दे आपल्याला मांडता आले पाहिजेत आणि त्यासाठी NCERT ज्या काही आहेत त्याचं वाचन आपण केलेलं असणं गरजेचं आहे। आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी NCERT वाचत नाही, हल्ली काय आहे की M लक्ष्मीकांतमध्ये तर सगळी माहिती दिलेलीच आहे किंवा सुभाष कश्यप यांच्या पुस्तकामध्ये तर सगळी माहिती दिलेलीच आहे किंवा बसूंच्या पुस्तकात खूप माहिती आहे, मग मी आता ऑनलाईन बघतो, नोट्स बघतो। तर माहिती आपल्याला कुठेही मिळू शकते। हल्ली आता काय AI आणि Google यांच्या वापरातनं आपल्याला माहिती भरमसाठ आहे, माहितीचा महापूर आहे, परंतु आपल्याला कुठल्या लाईनवर उत्तरं लिहायची आहेत, कोणत्या प्रकारच्या भाषाशैलीत उत्तरं लिहायची आहेत आणि कशा प्रकारे विचार करून उत्तरं लिहायची आहेत ह्याचं जर गायडन्स हवा असेल तर NCERT सारखा आयडियल सोर्स दुसरा कुठलाही नाही। काय लाईन ऑफ थिंकिंगनी आपण गेलं पाहिजे, म्हणजे समजा आता ही डेमोक्रेटिक पॉलिटिक्स लोकशाहीवादी राजकारण अशा शीर्षकाची ही NCERT आहे 9वीची, ही वाचल्यानंतर कदाचित M लक्ष्मीकांत किंवा इतर पुस्तकांच्या तुलनेनं आपल्याला डेटा किंवा फॅक्ट्स कमी मिळू शकतात, परंतु ॲनालिसिस जे काही आहे ना, एखाद्या कॉन्सेप्टचं ॲनालिसिस जे काही आहे ते कसं असावं, ती माहिती जी आहे त्याची मांडणी कशी करावी, एखाद्या विचारसरणीकडे कशा पद्धतीने बघावं, त्याचे प्लस काय आहेत मायनस काय आहेत, ती चर्चा त्याच्यासाठी कुठल्या प्रकारची शब्दकळा वापरावी हे जर आपल्याला शिकायचं असेल, समजून घ्यायचं असेल आणि त्याप्रमाणे लेखी उत्तरांमध्ये डिलिव्हर करायचं असेल तर NCERTs वाचणं खूप गरजेचं आहे। बऱ्याच उमेदवारांना असं वाटतं की अरे हे 6वी 7वी 8वी 9वीचं वाचून आम्ही काय करणार आहोत, ही सगळी माहिती तर कॉन्स्टिट्यूशनची आम्ही डायरेक्ट काय आहे की आर्टिकलच वाचतो, आम्ही तिकडचीच माहिती घेतो, म्हणजे एकदम वरची उडी घेतो। तर ह्याच्यामध्ये वरची उडी खालची उडी हे असं काही नाही आहे।
बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत. स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये एक असं खूप गोंडस नावाखाली एक मार्केटिंग केलं जातं की बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत. सो बेसिक आणि ॲडव्हान्स असं काही नाहीच आहे. आपल्याला काही पहिलीला सुरुवात करून पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं नाही आहे. हे सगळं एकच आहे. NCERT ह्याला काही आपल्याला बाळबोध किंवा बेसिक म्हणता येत नाही. NCERT हे सिंटॅक्स ज्याला आपण म्हणतो, लेखन कसं करावं, उत्तराचा ढाचा जो काही आहे, फॉर्मॅट जो आहे तो कसा करावा, ह्याच्यासाठी खूप मार्गदर्शक आहेत. त्यामुळं सुरुवातीच्या 6वी 7वी 8वीच्या सुद्धा NCERT ज्या आहेत त्या वाचायला हव्यात. 9वी 10वीच्या तर आहेत. 9वी 10वी 11वी 12वीच्या तर आवश्यकच आहेत, परंतु 6वी 7वी 8वीच्या सुद्धा गरजेच्या आहेत. त्या तुम्ही घरबसल्या वाचू शकता. त्याच्यामध्ये फार बोलण्याची गरज नाही. एकदा आपण 9 ते 12चं आपलं झालं की जर गरज असेल तर आपण 6, 7, 8चं सुद्धा वेगात संपवता आलं तर तेही बघूया. परंतु आत्तापुरतं आपण 9वी ते 12वी टार्गेट केलेलं आहे. सांगण्याचा हेतू फक्त एवढाच आहे की NCERTकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही पुढच्या वर्षी UPSC देण्याचा विचार करत असाल, पुढच्या वर्षी MPSC देण्याचा विचार करत असाल तर 100% NCERT तुम्ही वाचल्याच पाहिजेत. फक्त पॉलिटीच्या नव्हे तर इतिहास असेल, भूगोल असेल, पॉलिटी आहे, सगळ्या NCERT, सायन्स असेल, या NCERT वाचून संपवल्या पाहिजेत. आणि वाचून संपवणं म्हणजे फक्त त्यातल्या फॅक्ट्स किंवा तथ्य बाजूला काढायचे असं नव्हे, तर त्याच्यामध्ये काय म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याची लाईन ऑफ थिंकिंग, मी पुन्हा पुन्हा तो शब्द वापरतो आहे की लाईन ऑफ थिंकिंग काय आहे, काय पद्धतीने विचार केला गेला पाहिजे, गव्हर्नन्स असेल किंवा एकंदरीत ब्युरोक्रेसी असेल तर त्यांनी कसा विचार केला पाहिजे, हे याच्या काही मार्गदर्शक सूचना NCERT आपल्याला देत असतात. त्यातली काही महत्त्वाची वाक्य असतात ज्याच्यावर प्रश्न फ्रेम झालेले दिसून येतात. म्हणून NCERTचा अभ्यास गरजेचा आहे. ठीक आहे. सो आपण आता सुरुवात करूया. मी ज्या काही नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या नोट्स इथे माझ्याकडे सुद्धा आहेत. तर आपलं सध्याचा प्रयत्न असा असणार आहे की नोट्स माझ्या हातातही असतील. व्हिडिओ येण्याच्या अगोदर मी टेलिग्रामवर ज्या दिवशी व्हिडिओ येणार असेल त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी 4-5 तास आधी तर त्या नोट्स ज्या आहेत त्या तिकडे अपलोड करायला लावत जाईल. तिथून तुम्ही त्या डाउनलोड करू शकता, हवं तर त्याची प्रिंटही घेऊ शकता. आणि माझा व्हिडिओ बघताना त्या नोट्स जर तुमच्या समोर असतील तर तुम्ही माझं लेक्चर, तुमच्या हातात असलेल्या नोट्स आणि मग त्यानुसार तुमच्या नोट्स ज्या आहेत त्या तयार करायला हव्यात. नोट्स ज्या आहेत त्या उमेदवारानं जर आपल्याला लेखी परीक्षेला सामोरं जायचं असेल तर स्वतःच्या स्वतः काढलेल्या असल्या पाहिजेत. आयत्या नोट्स, बाजारात मिळणाऱ्या नोट्स, इतर उत्तीर्ण झालेल्या किंवा यशस्वी उमेदवारांच्या नोट्स या तुमच्या दृष्टीने निरुपयोगी असतात, कारण त्या दुसऱ्या कोणीतरी काढलेल्या असतात. आता ही जी काही नोट आहे, ही जी दिसते तुम्हाला स्क्रीनवर, डेमोक्रेसी इन द कंटेम्पररी वर्ल्ड, ही काय 10-12 पानांची नोट असेल, ही मी काढलेली आहे. यातले मुद्दे मी काढलेले आहेत. त्यामुळे ह्याच्यात सगळे मुद्दे त्या चॅप्टरचे आलेले असले, सगळी तथ्य त्या चॅप्टरमधली आलेली असली तरी ते मी काढलेले असल्यामुळे माझ्या वाचनातनं त्या नोट्स निर्माण झालेल्या आहेत. जोपर्यंत तुम्ही स्वतः तो चॅप्टर वाचत नाही, तुम्ही हे लेक्चर जेव्हा बघता त्यानंतर तुम्ही तो चॅप्टर जेव्हा वाचता आणि मग ह्या नोट्स बघता तर त्यावेळेला जे तयार होतं ते तुमचं रसायन असतं आणि तेच तुम्हाला परीक्षेमध्ये उपयुक्त ठरतं. त्यामुळं या नोट्सचा वापर तुम्ही एक असिस्टन्स म्हणून, एक मदत म्हणून करू शकता, परंतु ह्याच्यावरच 100% आता ह्या शेळके सरांनी नोट्स दिल्यात, मी याच्यावरच खुणा करतो, याच्यावरच कुठेतरी काय म्हणतो खाडाखोड करतो, इथेच आजूबाजूला मुद्दे लिहितो, असं न करता या नोट्सचा आधार घेऊन प्लस माझं लेक्चर आणि तिथे दिलेली तथ्य ह्याच्यावरती तुम्ही तुमच्या स्वतंत्र नोट्स बनवायला शिकलं पाहिजे किंवा ते केलं पाहिजे. दुसरा मुद्दा, मी इथे त्या चॅप्टरमधल्या महत्त्वाच्या सगळी जी काही डेटा किंवा माहिती आहे ती नोट्समध्ये घेतलेली आहे किंवा माझ्या लेक्चरमध्ये ते येणार आहे. तुम्ही तो चॅप्टर वाचणं हे ॲडिशनल तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. पण एखाद्याला वाटलंच की फक्त व्हिडिओ बघून आणि नोट्स बघून मी माझ्या नोट्स ज्या आहेत त्या तयार करतो, तरीही ते चालण्यासारखं आहे. त्या दृष्टीनेच आपण हे सगळं करत आहोत. तर आता बघा, डेमोक्रेसी इन द कंटेम्पररी वर्ल्ड, पहिल्यांदा NCERTचं टायटल बघा, डेमोक्रेटिक पॉलिटिक्स, लोकशाहीवादी राजकारण. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सुरुवातीलाच क्लिअर करतो की आपण हे जे काही चॅनल सुरू केलं आहे किंवा हे जे काही सुभाष IAS हा उपक्रम मी नव्यानं सुरू केला आहे, याचा उद्देश महाराष्ट्रातले जे काही विद्यार्थी आहेत, महाराष्ट्र सेंट्रिकच हे असणार आहे. महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी UPSC आणि MPSC आणि उत्तर इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही भाषांमध्ये जे लोक उत्तर लिहू इच्छितात त्यांच्यासाठी हा सगळा उपक्रम आपण चालू करतो आहोत. त्यामुळं नोट्सची जी काही भाषा असेल ती
ज्याला आपण मिंग्लिश म्हणतो, म्हणजे थोडंसं इंग्लिश थोडंसं मराठी असं मिक्स त्याच्यामध्ये असणार आहे. महत्त्वाच्या ज्या टर्म्स आहेत ते इंग्लिशमध्ये ठेवलेले आहेत. बोलताना मी बायलिंग्वल अनेकांना माहीत असेल तर त्यावेळेला मी एक्सप्लेन ते करत राहतोच, ठीक आहे. परंतु जर आपल्याला आता लेखन करायचं असेल तर आपल्याला असा सोवळेपणा धरून चालणार नाही की मला 100% मराठीतूनच बोला किंवा मग 100% तुम्ही इंग्लिशमधूनच बोला. कम्युनिकेशनची भाषा जी आहे ती मराठी असेल, कारण आपण महाराष्ट्रात राहतो. मराठीमध्ये जे काही बोललं जातं ते कळतं, जरी तुम्ही इंग्लिश मिडियममधून शिकलेले असाल किंवा तुम्ही उत्तर लिहिणार असाल, त्यामुळे ते सोपं जाईल. टर्म्स ज्या काही आहेत आपण या सगळ्या मोस्टली इंग्रजी वापरलेल्या आहेत. तर काय आहे NCERTचं शीर्षक काय आहे? डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स, लोकशाहीवादी राजकारण भाग 1 व भाग 2 जी आहे ती पुढच्या इयत्तेमध्ये ती असेल. आणि याचं पहिलं चॅप्टर आहे डेमोक्रेसी इन द कंटेम्पररी वर्ल्ड. शब्द काय इथे बघा, कंटेम्पररी वर्ल्ड, समकालीन जग. कंटेम्पररी म्हणजे सध्याच्या काळामध्ये जे जग आहे, जो काही सध्याचा काळ आहे, समकाळ, आपण ज्या काळात जगतो आहोत त्या काळामध्ये डेमोक्रेसी, लोकशाही नेमकी कशी आहे, लोकशाहीचं काय स्वरूप आहे ज्या काळात आपण जगत आहोत तिथे, डेमोक्रेसी इन द कंटेम्पररी वर्ल्ड. तर त्याची सगळी चर्चा जी आहे ती पहिल्या प्रकरणामध्ये केलेली आहे. मग आता तुम्हाला ज्या नोट्स दिल्यात त्याच्यामध्ये साधारणतः ही माझी त्या नोट्सवर आधारित एक शॉर्ट नोट मी केलेली आहे. ही सुद्धा मी थोड्या वेळानं त्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणार आहे. म्हणजे एक मेजर नोट तुमची आणि ही एक शॉर्ट नोट, म्हणजे मुख्य नोट जी काढलेली आहे तिच्याच मुद्द्यांना थोडंसं आपण कर्व करून किंवा कमी करून एक त्याची एक आणखी ॲब्रिज्ड व्हर्जन ज्याला आपण म्हणतो शॉर्ट नोट केलेली आहे. काय काय याच्यामध्ये 5 मुद्दे आहेत, 7 मुद्दे आहेत. मेजर या चॅप्टरमध्ये आपल्याला 7 मुद्द्यांच्या थ्रू जायचं आहे, जेणेकरून आपल्याला समकालीन जगामध्ये डेमोक्रेसीचे काय हालहवाल आहे याचा अंदाज येईल. तर पहिला मुद्दा त्यांनी दिला 2 टेल्स ऑफ डेमोक्रेसी. नोटमध्ये जे येतं 2 टेल्स ऑफ डेमोक्रेसी. टेल्स म्हणजे गोष्टी, कथा. 2 गोष्टी सांगितल्यात त्यांनी डेमोक्रेसीबद्दलच्या. मी पहिल्यांदा पूर्ण गोषवारा तो देतो. एक चिली नावाचा देश आहे दक्षिण अमेरिका खंडातला, आणि दुसरा जो त्यांनी दिलेला आहे तो पोलंड नावाचा देश आहे ईस्टर्न युरोपमधला. नोटमध्ये बघा तुम्हाला तिथे मी चिलीचं मॅपसुद्धा दिलेला आहे नोटमध्ये. लगेच तो मॅप तुम्हाला उघडून बघता येईल, म्हणजे कशा पद्धतीने वरती पेरू हा देश आहे उत्तरेला, बोल्व्हिया आहे ना, अर्जेंटिना आहे, उरुग्वे आहे इकडे. तर चिली नावाचा देश आहे. आणि दुसरं जे उदाहरण त्यांनी दिले पोलंड, ईस्टर्न युरोपमध्ये जर्मनीच्या उजव्या हाताला जो दिसतोय तो पोलंड नावाचा देश आहे. 2 टेल्स नोट्समध्ये तुम्ही जर सायमल्टेनियसली बघत असाल तर ते लक्षात येईल. डेमोक्रेसीच्या संदर्भात 2 ठिकाणच्या केस स्टडीज या चॅप्टरमध्ये दिलेल्या आहेत. समकालीन जगातल्या डेमोक्रेसीबद्दल बोलताना 2 उदाहरणं, ठळक उदाहरणं त्यांना जी वाटली ती त्यांनी घेतली आहे, ते आपण बघूया. त्यानंतर 2 फीचर्स ऑफ डेमोक्रेसी, म्हणजे या चॅप्टरमधलं MPSC आणि UPSCच्या परीक्षांच्या लेखनासाठीचा किंवा पूर्वपरीक्षेमध्ये जे कॉन्सेप्च्युअल प्रश्न UPSCच्या प्रिलिम्समध्ये येत असतात त्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग जर काही तो असेल या चॅप्टरचा, तो म्हणजे 2 फीचर्स ऑफ डेमोक्रेसी. डेमोक्रेसीची 2 वैशिष्ट्ये. डेमोक्रेसी 2 फीचर्स ऑफ डेमोक्रेसी हा याचा सेकंड भाग. म्हणजे पहिल्या भागामध्ये त्यांनी काय म्हटलं, 2 केस स्टडीज दिल्यात चिली आणि पोलंड या देशांची, की तिथे डेमोक्रेसीची घटना कशी कशी झाली, कधी डेमोक्रेसी आली, कधी लष्करशाही आली वगैरे. त्यानंतर त्या 2 देशांमधील घटनांवरनं काय प्रकारची 2 ठळक वैशिष्ट्ये दिसून येतात. लोकशाही असणं, भारतामध्ये समजा लोकशाही आहे असं आपण म्हणतो, तर लोकशाही असणं म्हणजे नेमकं काय, काय असलं की लोकशाही असते, कोणत्या गोष्टींचा प्रेझेन्स असला म्हणजे तिथे डेमोक्रेसी आहे असं म्हणता येतं. अशी 2 फीचर्स, 2 वैशिष्ट्ये कोणती, याची चर्चा या चॅप्टरच्या सेकंड पार्टमध्ये केली आहे. थर्ड पार्टमध्ये त्यांनी हे सांगितल्यानंतर चेंजिंग मॅप ऑफ डेमोक्रेसी, थर्ड पार्ट जो येतो चेंजिंग मॅप ऑफ डेमोक्रेसी. तिसरा भाग जो आहे, म्हणजे पहिला भाग जो आहे मी सांगितलं की केस स्टडीज आहेत 2 देशांच्या, चिली नावाचा देश आहे आणि दुसरा पोलंड नावाचा देश आहे. दुसरा भाग जो आहे तो डेमोक्रेसीचे 2 फीचर्स. तिसरा भाग आहे चेंजिंग मॅप ऑफ डेमोक्रेसी, की जगभरामध्ये 20व्या शतकात, म्हणजे 20वं शतक म्हणजे कुठलं, 1901 ते 2000, हे झालं तुमचं 20th सेंचुरी, 1901 to
2000 या शतकामध्ये, या सेंचुरीमध्ये काय पद्धतीनं डेमोक्रेसी जी आहे ती स्थिरावत गेली किंवा एक्सपांड होत गेली. मग 1900 सालीच तिचं स्थान काय होतं, त्यानंतर 1950ला काय झालं, 1975ला ती कुठे गेली आणि नंतर 2000 साली कुठे गेली, ह्याचं एक स्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे. पुन्हा एक लक्षात ठेवा, डेमोक्रेसी इन द कंटेम्पररी वर्ल्ड, जगामध्ये लोकशाहीचा पसारा कसा आहे ह्याविषयी आपण शिकतोय आणि त्याच्यानुसार या चॅप्टरची रचना केलेली आहे. मी जसं लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं की NCERT का मस्ट आहेत, NCERT का उत्तम आहेत, की एखादा मुद्दा धरल्यानंतर त्या मुद्द्याच्या अनुषंगानं कोणकोणत्या बाबींची मांडणी केली पाहिजे, ज्याला आपण आर्टिक्युलेट करणं म्हणतो. प्रश्नाचं उत्तर देताना काय 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 व्यवस्थित सांगितलं पाहिजे, कुठल्या क्रमानं सांगितलं पाहिजे, ह्याचं जर आपल्याला कुठून असिस्टन्स घ्यायचा असेल तर ते NCERT आपल्याला देतात. मग आपल्याला 250 मार्काचा एसे लिहायचा आहे पुढच्या वर्षी MPSCमध्ये किंवा UPSCमध्ये, त्यानंतर प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि तिथे आपल्याला माहिती आहे की कमेंट करा, है ना, डिस्कस करा, अशा सूचना दिलेल्या असतात. बऱ्याचदा लोक मला किंवा इतर क्लासेसवाल्यांना किंवा शिक्षकांना विचारत असतात, उत्तर लिहिण्याची ट्रिक काय आहे, काय सुरुवात करायची, एखादं कोटेशन टाकायचं का किंवा काय. तर ह्या ज्या काही मार्केटच्या ट्रिक आहेत ह्याच्या पलीकडे जाऊन माझ्या मते दिलेल्या प्रश्नाचं अत्यंत समर्पक उत्तर लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न जो विद्यार्थी करतो त्याचं उत्तर चांगलं ठरत असतं. आणि ते समर्पक उत्तर करण्याचा जो रियाज आहे, जी प्रॅक्टिस आहे, ती कुठून होते तर NCERTच्या चॅप्टर्समधून ते आपल्याला कळतं की कसं फ्रॉम A to B to C आपल्याला जायचं असतं, कशा पद्धतीने नेव्हिगेट करायचं आहे प्रश्नांच्या माध्यमातून, तर ते मुद्द्यांच्या माध्यमातून कसं पुढे जायचं आहे हे NCERT आपल्याला शिकवतं. आणि म्हणून आर्टिक्युलेट करणं ज्याला जमतं की हां हे झालं, याच्यानंतर हे आलं, याच्यानंतर हे आलं, म्हणजे मी तुमच्याकडे समर्पक उत्तराकडे शेवटी येतो. डेमोक्रेसी इन द कंटेम्पररी वर्ल्ड, समकालीन जगामध्ये लोकशाही कशी आहे. मग ह्याचं NCERTचं पहिलं चॅप्टर आपल्याला कसं शिकवतोय. हां, पहिल्यांदा ही 2 उदाहरणं घ्या. पहिलं मी तुम्हाला चिलीमधलं सांगितलं, साऊथ अमेरिका. दुसरं मी उदाहरण तुम्हाला ईस्टर्न युरोपचं दिलं. मग आता इथे बघा डेमोक्रेसीचं काय झालं आहे. नंतर मी तुम्हाला या 2 घटनांवरनं काय सांगितलं, डेमोक्रेसीची 2 वैशिष्ट्ये कोणती. आता ही वैशिष्ट्य कळली, मग आता ह्या वैशिष्ट्यांच्या आधारावर मी तुम्हाला हे सांगतो की 1900 सालपासनं 2000 100 वर्षांमध्ये डेमोक्रेसी कशी 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 एक्सपांड होत गेली. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा मुद्दा जो होता की फेजेस इन एक्सपान्शन ऑफ डेमोक्रेसी. चौथा मुद्दा आहे फेजेस इन एक्सपान्शन, फेजेस टप्पे इन एक्सपान्शन ऑफ डेमोक्रेसी. मी शिकवत असताना तुमच्या हातात जर नोट्स असल्या तर मी काय बोलतो आहे ते तुम्हाला जास्त चांगल्या रीतीने कळेल आणि तुम्ही माझ्याबरोबर चालू लागाल. बरेच विद्यार्थी मला म्हणतात, सर तुम्ही PPT का बनवत नाहीत. हल्ली जे एक डिजिटलचं फॅड आलेलं आहे की सगळं जे काही आहे भारंभार माहिती त्या बोर्डवर लिहायची आणि त्याच्यावर अशा रेघोट्या उडत चालायच्या आणि त्याला मग एज्युकेशन म्हणायचं, त्याला अध्यापन म्हणायचं. या प्रकाराच्या मी पूर्णपणे विरोधात आहे. कारण तिथे तुम्ही पूर्ण पॅसिव्ह होता, तुम्ही फक्त असे बघत बसता एखादं प्रवचन ऐकल्यासारखं, तिथे तुमची इन्व्हॉल्वमेंट नसते. माझ्या लेक्चरमध्ये बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थीसुद्धा मेंदूने तितकेच थकतात. त्याचं कारणच हे आहे की त्या लेक्चरमध्ये असं आयतं दिलेलं नसल्यानं तुमचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन असतं आणि तेच खरं महत्त्वाचं आहे, तेच तुम्हाला परीक्षा पास करवणारं आहे. त्यामुळे सतत हे लक्षात ठेवा की तुमच्या आळसाला खतपाणी घालणारा मास्तर नको आहे. जे काही आहे की आता इथे मी PPT समजा तयार करून आली असती, डिजिटल बोर्डवर हे केलं असतं, क्लिक नेक्स्ट, नंबर 1 नंबर 2, तर ते तुम्ही पॅसिव्हली फक्त बघितलं असतं, त्याची PDF तुम्हाला दिली असती, पण त्याला काही अर्थ नाही. ह्याच्याकडे हे हँडरिटन आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. त्याचबरोबर तुम्ही हे टप्पे जर लिहित असाल पुस्तकामध्ये तर ते आहेतच, तुम्ही स्वतःच्या हाताने जेव्हा ते लिहिता तेव्हा त्याला अर्थ प्राप्त होतो. त्यामुळे हे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, म्हणजे शिकवता शिकवता मी अभ्यास कसा करायचा, नोट्स कशा काढायच्या, उत्तरं कशी लिहायची याच्यावरही साईड बाय साईड बोलतो आहे. म्हणजे त्याच्यावर आपल्याला वेगळी लेक्चर्स घेण्याची गरज नाही. लक्षात येतं आहे. सो चौथा मुद्दा आहे फेजेस इन द एक्सपान्शन ऑफ डेमोक्रेसी, की मग 1900 पासनं 2000 पर्यंत जर लोकशाही जगामध्ये पांगत गेलेली आहे, एक्सपांड होत गेलेली आहे, तर कोणते टप्पे होते, काय काय असं मेजर ठळक घडलं, कोणत्या टप्प्यातनं ती गेली, काय घडल्यामुळं डेमोक्रेसी एक्सपांड झाली, तर त्या 3 टप्प्यांचा उल्लेख त्यांनी केलेला. त्यातला पहिला टप्पा त्यांनी जो म्हटला बिगिनिंग म्हणजे सुरुवात,
कुठून सुरुवात झाली, मग त्याच्यावर त्यांनी 2 उदाहरणं दिली आहेत. एक फ्रेंच राज्यक्रांती, फ्रेंच रिव्होल्यूशन ज्याला आपण म्हणतो, की फ्रेंच रिव्होल्यूशन तुम्ही ऐकलं असेल, स्वातंत्र्य, समता, बंधुता, है ना. तर ह्या प्रकारच्या मूल्यांमधून लोकशाहीकडे जाण्याची सुरुवात कशी झाली. आणि दुसरं उदाहरण त्यांनी दिलं अमेरिकेचं स्वातंत्र्ययुद्ध आणि अमेरिकेचं संविधान. ह्याच्याकडून जग जे आहे ते कशा पद्धतीनं डेमोक्रेसीकडे गेलं हे त्यांनी दिलं आहे. सेकंड जो टप्पा त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे एंड ऑफ कॉलोनियलिझम, वसाहतवादाचा अंत, एंड ऑफ कॉलोनियलिझम. दुसरा टप्पा जो त्यांनी दिला, पहिला बिगिनिंग म्हणून त्यांनी फ्रेंच राज्यक्रांती आणि अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स USA हे दिलं आहे. दुसरा टप्पा त्यांनी दिला आहे एंड ऑफ कॉलोनियलिझम, वसाहतवादाचा अंत, म्हणजे ब्रिटिश कॉलनीज आहेत. आपल्याला माहिती आहे की जसं भारताचा स्वातंत्र्य लढा आहे, भारत ही ब्रिटिशांची एक कॉलनी होती आणि मग त्या कॉलनीच्या याच्यातनं आपण बाहेर आलो जोखडातनं आणि आपण 1947 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झालो. तर तशा पद्धतीने अनेक कॉलनीज ज्या आहेत त्या स्वतंत्र झाल्या. तर तो एक टप्पा आहे ज्याच्यातनं डेमोक्रेसी आली. आणि तिसरा टप्पा जो त्यांनी रिसेंट फेज म्हटलं जगातला, तो 1980 नंतर, 1980च्या नंतर, म्हणजे सोव्हिएत USSR जे काही आहे, सोव्हिएत महासंघ आहे, त्याचं पतन झालं आणि त्याच्यातून अनेक राष्ट्र जी आहेत ती पुढे त्यांचं डेमोक्रेटायझेशन झालं. हा तिसरा टप्पा येतं लक्षात. म्हणजे पहिला टप्पा चिली आणि पोलंडची स्टोरी, दुसरा टप्पा डेमोक्रेसीची 2 फीचर्स, तिसरा टप्पा डेमोक्रेसी 100 वर्षांमध्ये कशी एक्सपांड झाली, चौथा टप्पा डेमोक्रेसीची सुरुवात कशी झाली. डेमोक्रेसी नावाची गोष्ट जी आहे, मॉडर्न डेमोक्रेसी, त्याचा आपल्याला सुरुवात कुठून बघता येते. अशा प्रकारे हे 4 टप्पे झाले. आणि 5वा टप्पा आहे मग डेमोक्रेसी ॲट ग्लोबल लेवल या चॅप्टरचा. डेमोक्रेसी ॲट ग्लोबल लेवल. पहिल्या 4 टप्प्यांपर्यंत त्यांनी कशी डेमोक्रेसी बघितली, डेमोक्रेसी विदिन नेशन, की भारतातली डेमोक्रेसी, अमेरिकेतली डेमोक्रेसी, फ्रान्समधली डेमोक्रेसी, पोलंडमधली डेमोक्रेसी, चिलीमधली डेमोक्रेसी. नंतर 5व्या टप्प्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की डेमोक्रेसी ॲट ग्लोबल लेवल, म्हणजे जसं एखाद्या राष्ट्राच्या आतमध्ये लोकशाही असते तशी जगाच्या पातळीवर अशा कुठल्या संस्था आहेत की जिथे तुम्हाला काही ना काही डेमोक्रेटिक कॅरेक्टर बघायला मिळू शकतात. मग त्यांनी युनायटेड नेशन्सचा उल्लेख केला आहे, युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचा उल्लेख केला आहे, IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या संस्थेचा उल्लेख केला आहे, वर्ल्ड बँकेचा उल्लेख केला आहे. तर त्याच्याविषयीची बेसिक माहिती या चॅप्टरमध्ये त्यांनी दिलेली आहे. आणि 6वा मुद्दा जो काही आहे तो म्हणजे डेमोक्रेसीचं प्रमोशन, म्हणजे जे रिसेंट घडामोडी आहेत की अमेरिकेने कशा प्रकारे इराकमध्ये हस्तक्षेप केला, सद्दाम हुसेन यांना पदच्युत करून काय पद्धतीने तिथं डेमोक्रेसी बाहेरून आणण्याचा प्रयत्न केला, प्रमोशनचं काय तो सगळा खेळ आहे, राजकीय खेळ, त्याच्याविषयी बोललं. आणि 7वा जो काही भाग आहे टर्म्स म्हणून मी स्वतः तो केलेला आहे, ज्याच्यामध्ये NCERTनी या चॅप्टरमध्ये उल्लेख केलेल्या ज्या टर्म्स आहेत त्याची नोट जी आहे ती मी शेवटच्या पेजवर इथे दिली आहे की सेन्सॉरशिप, कोएलिशन, कॉलनी, कम्युनिस्ट स्टेट, मार्शल लॉ, कू आहे, पॉलिटिकल प्रिझनर आहे, रेफरेंडम म्हणजे काय, अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केलेलं ज्या टर्म्स आहेत तो मी 7वा आणि शेवटचा भाग म्हणून त्याच्यात टाकलेला आहे. लक्षात येतंय. सो आपण सुरुवातीला चॅप्टर 1 जो काही आहे डेमोक्रेसी इन द कंटेम्पररी वर्ल्ड, समकालीन जगामध्ये असणारी लोकशाही, हे 7 टप्प्यांमध्ये स्टडी करणार आहोत. पहिला भाग त्यांनी सांगितला 2 टेल्स ऑफ डेमोक्रेसी, दुसरा भाग आपण बघितला डेमोक्रेसीचे 2 फीचर, तिसरा भाग आपण बघितला चेंजिंग मॅप ऑफ डेमोक्रेसी, चौथा भाग आपण बघितला फेजेस ऑफ डेमोक्रेसी, 6वा भाग आपण 5वा भाग आपण बघितला की कशा पद्धतीनं डेमोक्रेसीचं प्रमोशन आणि डेमोक्रेसी ॲट द ग्लोबल लेवल, आणि 6वा भाग आपण पाहिला प्रमोशन आणि शेवटचा टर्म्स म्हणून. सो आता 1 बाय 1 आपण डिस्कस करूया. आर्टिक्युलेशन एकदा झालं ना की मग फॅक्ट्सवरती आपल्याला काही मिनिटांमध्ये त्या फॅक्ट्सची चर्चा करून होते. NCERTच्या बाबतीत NCERT काय शिकवतं की पुन्हा मी सांगितलं नॅव्हिगेट कसं करायचं, मुद्द्याला धरून कसं बोलायचं, काय पद्धतीचं प्रतिपादन आपलं उत्तर लिहिताना द्यायचं, आवश्यक फॅक्ट्स कशा कशा पेरायच्या, हे आपल्याला NCERT शिकवतं. आणि NCERTच्या नोट्स बनवताना आपलं हे जे स्किल आहे, मुद्दे सांगायचं किंवा एखादी गोष्ट समजून घ्यायचं, ते पणाला लागतं आणि त्याच्यातूनच आपला रियाज होतो, जेणेकरून आपण चांगली उत्तरं लिहू शकतो. म्हणून NCERT आणि करंट इव्हेंट्स हे UPSC आणि MPSCच्या मुख्य परीक्षेसाठी आणि त्याचबरोबर पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा अत्यंत आयडियल सोर्सेस आहेत.
पुस्तकं बेसिक काही लागतातच, परंतु तुम्ही कमीत कमी सोर्सेस आणि अधिक चालू घडामोडी यांची जर सांगड घातली, NCERT जर पक्क्या केल्या आणि चालू घडामोडी जर व्यवस्थित केल्या, तर या दोन्ही परीक्षांमध्ये बेसिक रायटिंग स्किल्सच्या आधारे यशस्वी होता येतं. सो वन बाय वन आपण आता या गोष्टी स्टडी करू. हे मी पुसतो. सो आता पहिला मुद्दा, टू टेल्स ऑफ डेमोक्रेसी जो आहे. आता काय नोट्समध्ये दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त आपण रिवाईज करणार आहोत, कारण आपल्याला चिलीमध्ये मग काय झालं, मग कोणता माणूस तिथे हुकुमशाह होता, मग कुठल्या राष्ट्राध्यक्षाला तिथून पदच्युत करण्यात आलं, मग पोलंडमध्ये काय झालं, ह्याच्या तथ्यांवर आधारित थेट प्रश्न आपल्याला काही येणार नाही आहेत, परंतु डेमोक्रेसी इन द कंटेम्पररी वर्ल्डच्या दृष्टीनं त्या केस स्टडीज कशा बघायच्या याचा एक अंदाज आपल्याला येईल. मग पहिला पार्ट काय आहे या चॅप्टरचा, टू टेल्स ऑफ डेमोक्रेसी. मी मगाशी म्हटलं तसं मग कुठल्या दोन म्हटलं त्यांनी, एक चिली नावाचा देश आहे, इंग्रजीमध्ये त्याचं स्पेलिंग CHILE असं होतं, चिले, आणि दुसरा जो आहे पोलंड. हा जो आहे हा साऊथ अमेरिका खंड जो काही, आणि हा जो काही आहे हा युरोप, ईस्टर्न युरोपचा जो काही भाग आहे तो पोलंड. आता काय म्हटलंय त्याच्यात, नोट आहे बघा माझ्यासमोरही आहे. महत्त्वाची तथ्य फक्त आपण बघणार आहोत, बाकी आपण जास्त त्याच्यात जाणार नाही आहोत. काय त्यांनी स्टोरी दिली आहे की साल्वादोर अँदे नावाचे जे नेते आहेत ते तिथे निवडून आले. ते निवडून आल्यानंतर त्यांनी काय केलं की काही न्यायी धोरणं जी काही आहेत, ज्याला आपण म्हणतो की लोकांच्या कल्याणाची धोरणं राबवायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे शिक्षण असेल, बालकांना मोफत दूध असेल, परदेशी कंपन्यांना विरोध असेल. अमेरिकेसारखा देश जो भांडवलवादी देश आहे, जो तिथून कॉपर नावाचं जे काही आहे तर त्या कॉपर या रिसोर्सेसचं शोषण करतोय, या सगळ्याला त्यांनी विरोध केला. आणि त्याच्यातून त्यांच्या अगेन्स्ट जे काही आहे, चिलीमधले जे काही श्रीमंत लोक आहेत, धनिक लोक आहेत, उद्योगपती आहेत, यांच्यामध्ये एक अशांतता निर्माण झाली आणि त्याच्यातून त्यांना पदच्युत करण्यात आलं. आणि याच्यातून मग 11 सप्टेंबर 1973, आता या आकड्यांमध्ये आपल्याला जायचं नाही आहे, कुठले आकडे महत्त्वाचे आहेत आणि कुठले आकडे महत्त्वाचे नाहीत हे कळणं म्हणजे सुद्धा स्पर्धा परीक्षा कळणं आहे. नाहीतर मग आपण काहीतरी विचित्र पाठ करत बसतो. 11 सप्टेंबर 1973 चिली येथे काय झालं तर मिलिटरी को झाला आणि बंड झालं, आणि मग या लष्करानं या आंदे यांना पदच्युत केलं, मग त्या दिवशी त्यांची डेथ झाली. ह्याच्यात आपल्याला जायचं कारण नाही. आपल्याला एक बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे की चिली नावाच्या राष्ट्रामध्ये की ह्या आंदे यांचा निवडणुकीमध्ये विजय झाला, ते सरकारमध्ये स्थानापन्न झाले. तिथे आल्यानंतर त्यांनी जनतेच्या कल्याणाची काही धोरणं राबवली, परंतु ती धनिकांना, जमीनदारांना, अमेरिकेसारख्या मोठ्या राष्ट्राला मानवली नाहीत, कॅपिटलिस्टांना, आणि त्याच्यातनं त्यांना पदच्युत करण्यात आलं लष्करी उठाव करून. लष्करी उठाव, मिलिटरी कूप ज्याला म्हटलं जातं, ते टर्म जी काही वापरली आहे बघा, COUP, उच्चार करताना कू असा तो होतो, मिलिटरी कू पी जो आहे तो साधारणतः सायलेंट त्याच्यामध्ये येतो, की लष्करी उठाव करून त्यांना तिथे पाडण्यात आलं. आणि मग जनरल पिनोशे या लष्करशहाची तिथे सत्ता आली आणि मिलिटरी डिक्टेटरशिप आहे. फार मी फक्त उजळणी त्याची करतो. आणि मग पुढे काय, त्याने 17 वर्ष राज्य केली जवळपास, USAचा त्याला पाठिंबा आहे. आणि याच्यातून मग पुढे काय झालं की त्यांनी काय आहे की 1988ला त्यानं रेफरेंडम घेतलं. 1988ला त्या पिनोशेनं रेफरेंडम घेतलं. रेफरेंडम म्हणजे साध्या मराठी भाषेमध्ये सार्वमत घेतलं. एखाद्या मुद्द्यावरती जनतेचं मत काय आहे ते जनतेनं येऊन सांगणं, याला आपण काय म्हटलं जातं, रेफरेंडम असं आपण म्हणतो. तर त्यानं रेफरेंडम घेतलं की त्याला वाटलं पिनोशेला की आपली सत्ता कंटिन्यू ठेवण्यामध्ये जनतेला इंटरेस्ट आहे, परंतु तसं झालं नाही. आणि जनतेनं तिथे काय दिलं, वेगळा निर्णय दिला. आणि याच्यातूनच मग पुढे काय निवडणुका झाल्या आणि मिशेल बॅशलेट या 2006ला प्रेसिडेंट झाल्या. ह्या मिशेल बॅशलेट कोण होत्या तर त्या आधीच्या काळामध्ये म्हणजे पिनोशेंनी ज्या लोकांची हत्या केली होती अशा एका लष्करी अधिकाऱ्याची ती मुलगी होती. आणि त्या ज्या मिशेल बॅशलेट आहेत त्या प्रेसिडेंट झाल्या. म्हणजे थोडक्यात काय, साधारणतः 1970 पासून तर साधारणतः 2005-06 पर्यंत इथं काय काय घडून आलं तर 70च्या सुमारास एक सरकार निवडून आलं, लोकांनी त्याला निवडून दिलं, पण तरीही त्याला त्या सरकारची धोरणं गरिबांच्यासाठीची आहेत, न्याय्य आहेत, म्हणून त्याला लष्करानं पाडलं आणि तिथे लष्करी राजवट आली आणि पुढे पुन्हा ती लष्करी राजवटच नष्ट करण्याचं कामसुद्धा जनतेने केलं. ही झाली चिलीची स्टोरी.
आता याच्यामध्ये पिनोशे कोण आहे, याच्यामध्ये मग ते बाकीचे लोक कोण आहेत, ह्याच्याशी आपल्याला काहीही आत्ता कर्तव्य नाही, आत्ताही नाही आणि पुढेही नाही. इथे फक्त महत्त्वाची गोष्ट काय की डेमोक्रेसीचा प्रवास कसा झाला चिली या देशामध्ये. आधी लोकांनी निवडून दिलेलं सरकार येतं, मिलिटरी बंड करून ते सरकार पाडतं, त्याच्यामध्ये USA नावाच्या राष्ट्राचा हस्तक्षेप असतो पाठीमागून, आणि पुढे पुन्हा जनता सार्वमत घेऊन ते सरकार जे आहे मिलिटरीचं जे आहे त्याला बाजूला व्हायला सांगतं आणि लोकनियुक्त सरकार जे आहे ते पुढे येतं. ही झाली चिलियन स्टोरी. पुढे काय, पोलंड आहे. आता पोलंडचा सुद्धा नकाशा तिथे दिलेला आहे बघा. पोलंडच्या याच्यामध्ये कसं आहे, जसं आता चिलीमध्ये USAचा हस्तक्षेप आहे तसं पोलंडच्या केसमध्ये USSR आहे. USSR सोव्हिएत महासंघ जो आहे ना, लेनिनची क्रांती, बोल्शेविक रिव्होल्यूशन, हे सगळं आपल्याला माहीत असतं. NCERT हिस्ट्रीच्या ज्या आहेत त्याही पुढे जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी या चॅनलवर तेही आपण प्रोजेक्ट कंटिन्यू करूया. तर जसं इथे चिलीच्या केसमध्ये USAचा एक हस्तक्षेप आहे, एक बॅक त्यांचा हँड आहे, तसा इथे सुद्धा पोलंडच्या केसमध्ये USSRचं एक हस्तक्षेप आहे. USSR ही एक सोव्हिएत तो महासंघ आहे, कम्युनिस्ट सगळी ती राजवट आहे आणि त्याच्या आधिपत्याखाली ईस्टर्न युरोप जो मॅपमध्ये तुम्हाला दिसतोय, युरोपचे साधारणतः 2 भाग पडतात, एक पूर्व युरोप आणि एक पश्चिम युरोप, ईस्टर्न युरोप आणि वेस्टर्न युरोप. तर या ईस्टर्न युरोपवरती USSR म्हणजे आजचा रशिया जो आहे त्याचा पूर्वसुरी जो काही आहे त्याचा प्रभाव होता आणि त्या ठिकाणी काही राष्ट्रांमध्ये जी सरकारं होती ती कम्युनिस्ट पार्टीची होती. म्हणजे आता इथे पोलंडमध्ये पोलिश युनायटेड वर्कर्स पार्टी, आणि इथे कशा प्रकारची राजवट असायची की विरोधक दुसरा कोणी ठेवायचाच नाही. कम्युनिस्ट पार्टी आहे, म्हणायला डावा विचार आहे, म्हणायला डावी विचारसरणी आहे किंवा आयडिओलॉजी आहे, परंतु तिथे मग राजकीय विरोधक कोणी ठेवायचा नाही, एकाच पार्टीची सत्ता. पोलंडची स्टोरी. आणि त्या ठिकाणी सुद्धा पोलंडमध्ये कसं आहे की ट्रेड युनियन जी काही असणार, कामगारांची संघटना तुम्ही बघितलं असेल. आता या खूप छोट्या छोट्या टर्म्स आहेत ज्या तुमच्या रोजच्या वाचनात असतात त्या मी एक्सप्लेन करत नाही, की ट्रेड युनियनसुद्धा सरकारी पक्षाची असेल तरच तिला मान्यता, इतर कामगारांच्या गट जे आहेत ट्रेड युनियन त्यांना मान्यता नाही. मग अशा पद्धतीने तिथे जनतेला निवडीचं स्वातंत्र्य नाही आहे. USSRचा सगळा तिथे पाठिंबा आहे. आणि मग 1980 गदान्स्क GDANSK गदान्स्क नावाचं जे काही शहर आहे तिथे स्ट्राईकला सुरुवात होते. त्या स्ट्राईकमध्ये त्या संपाची व्याप्ती जी आहे, लेक वॉलेशा या व्यक्तीच्या लिडरशिपखाली ते सगळा संप तिथे होतो. त्या संपामध्ये सरकार मेटाकुटीला येतं, संप खूप त्याची व्याप्ती वाढते, संपूर्ण पोलंडमध्ये तो गाजतो, पॉप्युलर होतो आणि त्याच्यातून मग सरकार लोकांशी किंवा या संपवाल्यांशी वाटाघाटी करायला लागतं. पुन्हा काही काळ जातो, या लोकांना आणखी वाटतं की नाही आणखी काही अधिकार दिले पाहिजेत आणि मग फायनली पुढे 1981ला मार्शल लॉ लावला जातो, लोकांची धरपकड होते आणि मग 1988ला पुन्हा स्ट्राईक होऊन 1989ला ज्यांनी संप केलेला असतो, सॉलिडॅरिटी नावाने जे काही संघटना त्यांनी स्थापन केलेली असते ते पुन्हा सत्तेवरती तिथे येतात. म्हणजे स्टोरी काय आहे की कम्युनिस्ट पार्टी आहे, त्यांची सत्ता आहे, लोकांना बेसिक अधिकार नाहीत, त्यांच्याविरुद्ध संप होतो, थोड्याशा वाटाघाटी करून अधिकार दिले जातात आणि पुन्हा 5-6 वर्ष दमन केलं जातं. मग पुन्हा मार्शल लॉ, लष्करी कायदा लावला जातो, दमन केलं जातं आणि मग पुन्हा निवडणुका घेतल्या जातात आणि तिथे सॉलिडॅरिटी हा जो काही ग्रुप आहे ज्यानं संपामध्ये सहभाग घेतलेला असतो त्याला 100 पैकी 99 जागा मिळतात. म्हणजे आता ह्याच्यातले तथ्य व्यक्ती जरी सोडून दिले तरी स्टोरी आपल्याला काय मिळते, जसं चिलीमध्ये की लोकनियुक्त सरकार आहे, मिलिटरीचं बंड होतं, ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा लोकशाही स्थापित होते. पोलंडमध्ये काय आहे की एकच पार्टी आहे, ती लोकांवरती अत्याचार करते, लोकांना बेसिक पॉलिटिकल राईट्स देत नाही, राजकीय हक्क देत नाही, त्याच्याविरुद्ध संप होतो, संप झाल्यानंतर लोकांची चेंगराचेंगरी होते, लोकांवरती अत्याचार केला जातो आणि फायनली इलेक्शन घेऊन तिथे एक सरकार जे आहे ते स्थापन केलं जातं. 2 टेल्स ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीविषयीच्या 2 गोष्टी. कोण नावं कधी काय याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. म्हणजेच आपल्याला कळलं की अरे याचा अर्थ एक होतो. नंबर 1, लोकनियुक्त सरकारसुद्धा पाडलं जाऊ शकतं. लष्कर नावाची गोष्ट जर खूप प्रबळ झाली तर लोकनियुक्त सरकार पाडलं जाऊ शकतं, ते उलथवलं जाऊ शकतं. आपल्या शेजारचं जे राष्ट्र आहे पाकिस्तान, परवेज मुशर्रफ तुम्ही जर पाहिलं असेल तर ते कसं उलथवलं होतं याची स्टोरी आजही जे लोक 20वीत असतील त्यांना माहिती असेल. तर ती एक घटना आहे. किंवा
जरी एखाद्या पक्षाची विचारसरणी चांगली असेल, कम्युनिस्ट असतील आणि ते जर विरोधकच ठेवणार नसतील तर ते कशा पद्धतीने अत्याचार करू शकतात हेही आपल्या लक्षात येतं. म्हणजे 2 स्टोरीज ज्या काही ते आपल्याला कळल्या. आता ह्याच्यावरनं 2 फीचर्स ऑफ डेमोक्रेसी, जो दुसरा मुद्दा आहे या चॅप्टरचा, 2 फीचर्स ऑफ डेमोक्रेसी हा नोटमध्ये आहे. माझ्या लेक्चरच्या जोडीने तुम्ही नोटमध्ये बघू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या नोट्स काढू शकता. 2 फीचर्स ऑफ डेमोक्रेसी, नेक्स्ट मुद्दा जो आहे चॅप्टरचा. 2 फीचर्स ऑफ डेमोक्रेसी. डेमोक्रेसीची 2 वैशिष्ट्ये, आता ती नोटमध्ये मी पूर्णपणे व्यवस्थित लिहिलेली आहेत आणि तिथे डेमोक्रेसीची एक व्याख्यासुद्धा, थोडी बहुत व्याख्या म्हणता येईल असं एक तिथे आलं आहे. बऱ्याचदा UPSCच्या प्रीमध्ये किंवा आता येत्या काळामध्ये MPSCच्या प्रिलिम्समध्ये सुद्धा असे कन्सेप्च्युअल प्रश्न यायला सुरुवात होतील. काय म्हटले हे बघा, नोट तुमच्याही समोर असेल, माझ्याही समोर आहे, मी ते वाक्यच वाचतो. Thus, democracy is a form of government that allows people to choose their rulers. Democracy is a form of government that allows people to choose their rulers. To choose their rulers. तुमचे शासक निवडण्याचा जो काही अधिकार आहे हा तुम्हाला कोण देतं तर डेमोक्रेसी देत असते. डेमोक्रेसी इज अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. हे अशा प्रकारची शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही होय जी जनतेला त्यांचे शासक निवडण्याचा अधिकार प्रदान करते. जर आपल्याला आपले शासक निवडण्याचा अधिकार नसेल तर ती लोकशाही नाही. डेमोक्रेसी इन द कंटेम्पररी वर्ल्ड आणि डेमोक्रेटिक पॉलिटिक्स, मी पुन्हा त्या टायटलकडे जातो आहे. डेमोक्रेटिक पॉलिटिक्स म्हणजे काय, म्हणजे याच्यावरून आपल्याला उद्या जे प्रश्न GS2 मध्ये लिहायचे आहेत किंवा इतर प्रीच्या प्रश्नांचं उत्तर द्यायचे आहेत की कन्सेप्च्युअल जे आहे की ह्याला डेमोक्रेसी म्हणता येईल का, मग ही खरी डेमोक्रेसी आहेत का, किंवा व्हॉट आर द हर्डल्स है ना, डेमोक्रेसीच्या मार्गातले अडथळे कुठले, हे जर आपल्याला उद्या ह्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतील तर मुळात डेमोक्रेसी म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याचे उत्तर लिहिण्याचं माध्यम किंवा ती भाषा काय आहे हेही आपण कळून घेतलं पाहिजे. म्हणजे सिंटॅक्स आपल्याला समजलेलं आपल्याला मांडता येणं ह्याच्यामध्ये सक्सेस किंवा फेल्युअर लपलेलं आहे. नुसतंच मला समजलं आहे. पूर्वी जे MPSCचा जो ओल्ड पॅटर्न होता त्याला मी जवळपास 10 वर्ष मी त्या लोकांना शिकवलेलं आहे की फक्त 4 पर्यायापैकी एक पर्याय काळा करायचा. याच्यामध्ये फक्त एक होतं की हां हे पाठ करा ते पाठ करा, कुठे किती पक्षी अभयारण्य आहेत, कुठे काय आहे, कुठे फलन आहे, हे आर्टिकल सांगा ते आर्टिकल सांगा. त्यामुळे त्या लोकांना तशा प्रकारच्या ॲनालिटिकल स्किल्स प्राप्त करण्याची आवश्यकता नव्हती. परंतु तुमच्या बाबतीत तसं नाही. 2025 पासनं जे लोक परीक्षा देणार आहेत त्यांना आपल्याला जे समजलंय ते एक्झामिनरला सांगण्याची जी काही हातोटी आहे ती मिळवावी लागणार आहे आणि त्याचा रस्ता, त्याचं जे गेट आहे ते NCERTतनं उघडतं हे लक्षात ठेवा. या बाबतीत लगेच मी काहीतरी दुसऱ्या रेफरन्स बुकवर उडी मारतो आणि समजून घेतो असं करू नका. काय म्हटलंय मग, डेमोक्रेसीच्या विषयी बोललो की स्वतःचे शासक निवडण्याचा अधिकार देणारी शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही होय. आणि मग आता 2 फीचर्स काय म्हटलेत बघा, इथे म्हटलंय पहिलं, लोकांनी निवडून दिलेल्यांनाच शासन करण्याचा अधिकार. लोकांनी निवडून दिलेल्यांनाच शासन करण्याचा अधिकार. 2 फीचर्सपैकी पहिलं फीचर काय, द पीपल है ना वर इलेक्टेड फ्रॉम, जे लोक जे काही आहे, और बाय द पीपल, असे लोक जे काही आहे जे जनतेतून निवडून आलेले आहेत त्यांनाच शासन करण्याचा अधिकार आहे. इलेक्शन होऊन जनतेनं निवडून दिलेल्या लोकांनाच तुमच्यावरती राज्य करण्याचा अधिकार आहे. हे डेमोक्रेसीचं पहिलं फीचर. कोणीतरी राजा आहे मग त्याचा मुलगा होतो, मग त्याचा नातू होतो, मग त्याचा पंतू होतो, मोनार्की ज्याला आपण म्हणतो, राजेशाही, हे नाही. लोकशाही म्हणजे काय, जनतेनं निवडून दिलेल्या लोकांनाच शासन करण्याचा अधिकार आहे. मग फक्त इथं हेच वैशिष्ट्य आहे का, मग ठीक आहे आपल्याकडे 5 वर्षांनी निवडणुका होतात, आपण जाऊन बटन दाबतो आणि मग तिथे आपण खासदार निवडून देतो. आता झाल्या आपल्याकडे निवडणुका, मग आता 2029लाच आपल्याला बटन दाबण्याची ऑथॉरिटी येईल लोकसभेच्या बाबतीत. मग त्या केसमध्ये मधल्या 5 वर्षाच्या काळात मग हेच लोकशाहीचं एकमेव वैशिष्ट्य जर असतं तर चाललं असतं का, नाही. आपल्याला काय लागतं, जरी आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे तरी इथे राहताना, या व्यवस्थेमध्ये राहताना आम्हाला काही हक्क हवेत. कुठले हक्क हवेत,
तर बेसिक पॉलिटिकल राईट्स, बेसिक पॉलिटिकल राईट्स, मूलभूत स्वरूपाचे राजकीय हक्क आम्हाला हवेत, जसे की फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, जसे की विरोध करण्याचे स्वातंत्र्य, तुमची धोरणं आम्हाला पटली नाहीत तर विरोध करण्याचं स्वातंत्र्य, किंवा ऑर्गनाईज है ना, एक संघटित होण्याचं स्वातंत्र्य. जसं आता काल परवा काय आहे, बजेट आलं, मग बजेटवर सगळीकडे चर्चा सुरू झाली की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या वाटेला बजेटमध्ये किती काय अलोकेट झालं, काय प्रकारचा निधी आला. तर याच्यावर तुम्ही जर बघत असाल लोकसत्ता सारख्या पेपरनं की महाराष्ट्राला विनापदक ठेवलं आहे का, मग आंध्र प्रदेश आणि बिहारला जास्त पदकं दिली आहेत का, अशा प्रकारची टर्मिनॉलॉजी वापरून त्यांनी काय उपेक्षा झाली आणि काय नाही याची चर्चा केली आहे. म्हणजे हे काय आहे, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाला किंवा केंद्र सरकारच्या धोरणाला एक प्रकारे विरोध केला या वृत्तपत्रांनी किंवा इतर लोक जे काही करत आहेत ते. मग हे जे विरोध करण्याचं स्वातंत्र्य आहे, ह्याच्या विरुद्ध बोलण्याचं जे स्वातंत्र्य आहे, संघटित होण्याचं जे स्वातंत्र्य आहे, तर हे बेसिक पॉलिटिकल राईट्स आहेत. हे जर मला नसतील आणि फक्त मी म्हणत असेल की नाही बटन दाबून आलो हे तुमचं डेमोक्रेसी आहे, तर असं चालणार नाही. म्हणजेच डेमोक्रेसीची महत्त्वाची 2 वैशिष्ट्य कुठली येतात, तर नंबर 1, आम्ही निवडून दिलेल्या व्यक्तींनाच शासन करण्याचा हक्क आहे, हे तर डेमोक्रेसीचं पहिलं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य, अशा शासन काळामध्ये आम्हाला बेसिक पॉलिटिकल राईट्स एन्जॉय करता आले पाहिजेत, बोलता आलं पाहिजे, संघटित होता आलं पाहिजे, विरोधही करता आला पाहिजे धोरणांना. ह्या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील त्या समाजामध्ये किंवा त्या राष्ट्रामध्ये, तर तुम्ही डेमोक्रेटिक आहात. तर तुम्ही कोण आहात, डेमोक्रेटिक पॉलिटिक्स जे काही आहे ते तुमच्याकडे आहे. याला म्हणतात डेमोक्रेसीची 2 फीचर्स. लक्षात येतंय? सो पहिला आपण भाग बघितला 2 टेल्स, दुसरा आपण भाग बघितला 2 फीचर्स ऑफ डेमोक्रेसी. आता आपण तिसरा भाग बघूया, चेंजिंग मॅप ऑफ डेमोक्रेसी. चेंजिंग मॅप ऑफ डेमोक्रेसी हा फार सोपा आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी टप्पे केले आहेत की सन 1900, त्याच्यानंतर 1950, 1975 आणि 2000 या साधारणतः कालखंडामध्ये, 100 वर्षाच्या कालखंडामध्ये डेमोक्रेसी जगभरामध्ये राष्ट्रांमध्ये कमी झाली का वाढली, तर कॉमन सेन्सने आपल्याला सांगता येतं की अर्थातच वाढली. 1900 साली जेवढी राष्ट्र डेमोक्रेटिक होती त्यापेक्षा अधिक राष्ट्र 1950 मध्ये डेमोक्रेटिक आहेत, त्यापेक्षा अधिक राष्ट्र 1975 मध्ये आहेत आणि त्यापेक्षा अधिक राष्ट्र 2000 मध्ये आहेत. म्हणजे डेमोक्रेसीचा आलेख जो काही आहे हा वाढता राहिलेला आहे. तिसरा मुद्दा जो येतो की काय आहे, चेंजिंग मॅप. मग तिथे नोटमध्ये मी दिलेलं आहे बघा ते करून, की लोकशाहीचा आलेख हा वाढता आहे. तरी जर आपण कंपेअर केलं तर अमेरिका असेल किंवा युरोप असेल या खंडांच्या तुलनेने आफ्रिका आणि आशिया या खंडांमध्ये लोकशाही ही उशिरा आलेली आहे. मग नोट डाऊन करण्याचा मुद्दा म्हणजे मेन्स आणि प्रीच्या दृष्टीने पहिला मुद्दा नोट डाऊन करण्याचा मी सांगितला होता, तो म्हणजे डेमोक्रेसीची वैशिष्ट्य. आणि दुसरा मुद्दा, जगाचा विचार केला असता युरोप आणि अमेरिका खंडांशी तुलना केली असता आफ्रिका आणि आशियामध्ये लोकशाहीचा विस्तार किंवा प्रचार किंवा प्रसार हा उशिरानं झालेला आहे. त्याच्यानंतर मी मॅप दिला बघा, तिथे तुम्हाला हा मॅप इथेही दिसत असेल की कुठल्या भागामध्ये लोकशाही 2000च्या काळात सुद्धा आलेली नाही. त्यानंतर नेक्स्ट चौथा मुद्दा जो आहे, फेजेस इन द एक्सपान्शन ऑफ डेमोक्रेसी. डेमोक्रेसी मग आली 1900 ते 2000, आपण म्हटलं की 100 वर्षाच्या काळात एक्सपांड झाली. कुठल्या कुठल्या फेजेसमध्ये ही डेमोक्रेसी जी आहे तिचं एक्सपान्शन किंवा ती बघता येते, तर ते आपण 1 बाय 1 बघूया. नोट्समध्ये ते आहेतच. पहिली फेज काय म्हटली त्यांनी, बिगिनिंग. या बिगिनिंगमध्ये मी सुरुवातीलाच काय सांगितलं, एक फ्रान्स आणि दुसरं USA, अशी 2 उदाहरणं त्यांनी दिली. आजच्या काळातली जी आधुनिक लोकशाही आहे, मॉडर्न डेमोक्रेसी जी काही आहे, या मॉडर्न डेमोक्रेसीची जी काही पाळंमुळं आहे, आधुनिक लोकशाहीबद्दल बोलतोय आपण, नाहीतर मग अगदी आपल्याला ते ग्रीक नगर राज्यांपर्यंतही जाता येईल, तिथपर्यंत आपण जात नाही. की आधुनिक लोकशाहीची जी रिसेंट पाळंमुळं आहेत, बिगिनिंग आहे, ती कुठे आपल्याला बघता येते की मग 1789ची फ्रेंच राज्यक्रांती, जिथे स्वातंत्र्य, समता है ना, फ्रीडम, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी आणि बंधुता ही 3 मूल्य जगाला ज्यांनी दिली ते म्हणजे फ्रेंच रिव्होल्यूशन.
या फ्रान्सने दिली, तिथे आपल्याला आजच्या मॉडर्न डेमोक्रेसीची पाळंमुळं बघता येतात. पण 1789ला जरी फ्रेंच राज्यक्रांती झाली असली तरी याचा अर्थ असा होत नाही की फ्रान्समध्ये तेव्हापासून सलग डेमोक्रेसी आहे. नाही, डेमोक्रेसीचा आलेख हा असा थोडासा साईन वेव्ह सारखा आहे. कधी डेमोक्रेसी आहे, कधी ती उलथवली गेली, फ्रान्समध्ये सुद्धा. दुसरं उदाहरण जे तिथे आहे ते म्हणजे USAचं. फ्रान्सच्या बाबतीत मला वाटतं नोट्समध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचं साल जे आहे ते चुकून 1776 झाले, ते 1789 असं करा. अमेरिकेत काय म्हटलं बघा, 1776. ब्रिटनच्याच वसाहती आहेत त्या स्वतंत्र झाल्या. त्या कशा स्वतंत्र झाल्या, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध कसं लढलं गेलं, हा इतिहासाचा भाग आहे. आपल्याला आत्ता फक्त बघायचं आहे काय, डेमोक्रेसी कशी आहे. तर तिथे पण मग काय आहे, 1787ला डेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशन आलं USAमध्ये आणि तिथून मग अमेरिकेमध्ये लोकशाहीची सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळातली लोकशाही ही काही आजच्यासारखी नव्हती. महत्त्वाचा मुद्दा हा झाला. तिसरा मुद्दा या पहिल्या प्रकरणातला महत्त्वाचा. पहिला मुद्दा फीचर्स आहेत, दुसरा मुद्दा मी मगाशी सांगितलं तो, आणि आता हा तिसरा मुद्दा कुठला, की जरी इथे तुम्हाला लोकशाहीची सुरुवात दिसत असली तरी देखील सुरुवातीच्या काळातली डेमोक्रेसी आणि आजची डेमोक्रेसी याच्यामध्ये खूप मोठा फरक होता. कुठला फरक आहे तो म्हणजे राईट टू वोट. राईट टू वोट, मतदानाचा अधिकार. आपण डेमोक्रेसीचं पहिलं फीचर काय बघितलं होतं, की लोकांनी निवडून दिलेल्या व्यक्तींनाच शासन करता येईल. मग आता लोकांनी निवडून दिलेलं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ साधा आहे की सगळ्या लोकांनी निवडून दिलेले असले पाहिजेत. पण जर एखाद्या ठिकाणी डेमोक्रेसी आहे आणि त्या ठिकाणी सगळ्या लोकांना मतदान करण्याचा जर अधिकारच नसेल, काही विशिष्ट लोकांनाच जर मतदान करण्याचा अधिकार असेल, तर मग ती डेमोक्रेसी आहे का? ती डेमोक्रेसीचं वैशिष्ट्य तिथं पाळलं गेलं का? तर नाही. तर आपला मुद्दा जो येतो की राईट टू वोट, की हा जर सर्वांना नसेल, सर्व व्यक्तींना जर मतदान करता येत नसेल, तर डेमोक्रेसीचं जे पहिलं वैशिष्ट्य आहे ते काही तिथं पाळलं जात नाही. राईट टू वोट. मग आता ह्याची काही उदाहरणं, याच्या काही केस स्टडीज जे काही आहेत त्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल USAचं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. 1965 पर्यंत ब्लॅक्सना USAमध्ये राईट टू वोट नव्हता. 1965 पर्यंत अमेरिकेमध्ये काळ्या लोकांना, कृष्णवर्णीय ज्यांना आपण मराठीमध्ये म्हणतो, यांना मतदानाचा अधिकार नव्हता. मग जर 1776 अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध होते, ते 1965 एवढा कालावधी जर आपण पकडला तर एवढ्या कालावधीमध्ये तुम्ही डेमोक्रेसी आहे असं म्हणता, पण तुमच्याकडच्या काही लोकसंख्येला किंवा काही प्रकारच्या काही वर्गातल्या लोकांना राईट टू वोटच जर नसेल, तर मग ती खरी डेमोक्रेसी आहे का? जे ज्याला आपण चेंजिंग मॅप असं म्हटलो, की 1900 पासून 2000 पर्यंत डेमोक्रेसीची व्याप्ती जगभरामध्ये वाढत गेली. आणि आता आपण तिचं जेव्हा बॅकग्राऊंड बघतो आहोत, की काय आहे, की बिगिनिंग फ्रेंच रिव्होल्यूशन झालं, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध झालं, या दोन्ही ठिकाणी ॲज अ फिलॉसॉफी जरी डेमोक्रेसीचा एक्सेप्टन्स आलेला असला तरी प्रॅक्टिसमध्ये खऱ्या अर्थानं ती 100% डेमोक्रेसी येत नाही. कारण आपण मुद्दा नंबर 2मध्ये पाहिलं आहे की लोकांनी निवडून दिलेल्या व्यक्तींनाच शासन करण्याचा अधिकार जो आहे ते डेमोक्रेसीचं अटमोस्ट किंवा फोरमोस्ट वैशिष्ट्य जर आपण म्हटलं तर ते अमेरिकेमध्ये दिसत नाही. एक चार्ट मी तिकडे दिलेला आहे, एक चार्ट तिथे दिलेला आहे की कुठल्या राष्ट्रांमध्ये युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज, पुन्हा एक टर्म जी आहे NCERT मध्ये येते बघा, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज, सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार, किंवा त्याला युनिव्हर्सल ॲडल्ट सफरेज पण म्हणतात. युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज, सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार, जसं आपल्याकडे आहे 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व व्यक्तींना, मग ते कुठल्याही जातीचे असू दे, कुठल्याही धर्माचे असू दे, कुठल्याही लिंगाचे असू दे, यांना मतदान करण्याचा जो अधिकार आहे त्याला आपण काय म्हणतो, की सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार. तर तसा जो काही अधिकार आहे तो जगभरातल्या डेमोक्रेटिक नेशन्सनी कोणत्या साली स्वीकारला त्याचा चार्ट जो काही आहे तो इथे मी पेस्ट करून दिलेला आहे. मग यातलं पहिलं नेशन जे आहे ते न्यूझीलंड आहे. पहिलं नेशन जे आहे ते न्यूझीलंड आहे, की या न्यूझीलंड देशाने 1893 मध्ये युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज म्हणजे तिथल्या सर्व व्यक्तींना मतदानाचा अधिकार जो आहे तो प्रदान केला होता. तुम्हाला जर आठवत असेल आणि तुम्ही जर जुने पेपर्स अभ्यासले असतील तर मला वाटतं MPSCने सुद्धा एकदा त्यांच्या पूर्व की मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कुठल्या राष्ट्रांनी कोणकोणत्या वर्षी सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार जो आहे तो स्वीकारलेला
आहे किंवा लोकांना प्रदान केलेला आहे. 1893 न्यूझीलंड हे पहिलं राष्ट्र आहे. त्याच्यानंतर जर आपण क्रम बघितला तर ब्रिटन 1928, ब्रिटनमध्ये 1928 आहे. भारत जर आपण पाहिलं तर आपलं संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. भारत 1950, मेजर ठिकाणी मी तिथे बाण करून दिलेला आहे. फ्रान्समध्ये 1944 आणि US मध्ये 1965 आणि सर्वात शेवटी येतं साऊथ आफ्रिका 1994. US मध्ये 1965 म्हणजे अमेरिकेमध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार हा भारताच्या नंतर येतो. लक्षात येतं आहे. सो जरी आपण म्हणत असलो की काय पद्धतीनं डेमोक्रेसीची वाटचाल आहे ती येते, तर बिगिनिंगला आपण जी दोन उदाहरणं बघितली की फ्रेंच रिव्होल्यूशन आणि USAचं जे काही वॉर ऑफ इंडिपेंडन्स आहे ते फिलॉसॉफिकली जरी स्वीकारलेलं असलं तरी खऱ्या अर्थानं डेमोक्रेसी जी आहे ती खूप लेट या सगळ्या राष्ट्रांमध्ये येत गेली, कारण राईट टू वोट हा युनिव्हर्सल नव्हता. सेकंड जी काही फेज आहे ती म्हणजे एंड ऑफ कॉलोनियलिझम. सेकंड जी फेज आहे डेमोक्रेसीच्या एक्सपान्शनची ही झाली बिगिनिंग, 200 वर्षाच्या आसपासची ही झाली बिगिनिंग. पुढची जी फेज आहे ती म्हणजे एंड ऑफ कॉलोनियलिझम. एंड ऑफ कॉलोनियलिझम, वसाहतवादाचा अंत. वसाहतवादाचा अंत की भारत ही कोण होती, ब्रिटिशांची कॉलनी होती आणि आपल्याला त्या काय हिस्ट्रीमध्ये जायचं नाही. आता आपण डेमोक्रेसीच्या अनुषंगानं हे जी फॅक्ट आहे किंवा ही जी घटना आहे ती स्टडी करतोय. मग भारत ब्रिटिशांपासून मुक्त झाला 1947. भारत नावाची जी कॉलनी आहे, जी वसाहत आहे ती मुक्त झाली 1947मध्ये. तशा अनेक जगभरातल्या ज्या काही कॉलन्या आहेत त्या ब्रिटिशांपासून मुक्त झाल्या. इवन जर आपण बघितलं तर USA नॉर्दर्न जो भाग आहे अमेरिकेचा तो 1776मध्ये ब्रिटिशांच्यापासून ते मुक्त झाले. तशा अनेक राष्ट्रांची उदाहरणं दिलेली आहेत. याच्यामध्ये घानाचं उदाहरण NCERTत येतं बघा. घाना आफ्रिका खंडातला जो देश आहे, तर घानाचं सुद्धा स्वातंत्र्य कधी आहे, कॉलनी म्हणून ते मुक्त झाले 1957. मग भारत आणि घानाची तुलना त्या एंड ऑफ कॉलोनियलिझममध्ये NCERTत करून दिली आहे. आता ह्या घानाचे जे एनक्रुमा नावाचे लीडर होते, एनक्रुमा हे जवाहरलाल नेहरूंचे कॉन्टेम्पररी होते, ते नेहरूंचे मित्रसुद्धा होते. मग भारतामध्ये 1947ला वसाहतवादाचा अंत झाला आणि आपण डेमोक्रेसी म्हणून सस्टेन झालो. आजतागायत आपली डेमोक्रेसी जी आहे ती सस्टेनेबल आहे, चालू आहे, ती लॉंग लास्टिंग होती. घानामध्ये 1957ला ब्रिटिशांच्या जोखडातनं एनक्रुमा यांच्या नेतृत्वाखाली ते मुक्त झाले. परंतु ते नेहरूंचे मित्र जरी असले तरी एनक्रुमांनी काय केलं, स्वतःला हयात म्हणजे मरेपर्यंत प्रेसिडेंट घोषित करून टाकलं अँड ही बिकेम द डिक्टेटर ऑफ घाना. मग याच्यातून पुढे काय झालं की घाना नावाच्या राष्ट्रामध्ये मिलिटरी कू झाला, मिलिटरीचं बंड झालं आणि त्यांनी त्यांचा अंत केला राजवटीचा. म्हणजेच काय, एका ठिकाणी वसाहतवादाचा अंत झाल्यानंतर डेमोक्रेसी सस्टेन झाली बिकॉज ऑफ नेहरूज पॉलिसी आणि घानामध्ये सेम तुम्ही ब्रिटिशांच्या जोखडातनं मुक्त झालात, परंतु त्या व्यक्तीमध्ये पुन्हा डिक्टेटोरियल टेंडन्सी असल्यामुळे ती डेमोक्रेसी सस्टेन होऊ शकली नाही आणि त्याचा सगळा परिणाम पुढे मग घानाच्या डेव्हलपमेंटवर झाला. याच काळात घानाने काय केलं, इतर आफ्रिकन राष्ट्रांना इन्स्पिरेशन दिलं कॉलोनियलिझमपासून मुक्त होण्याकरता. घानाचा सुद्धा मॅप जे आहे तो मी इथे दिलेला आहे बघा. घानाच्या आजूबाजूला कुठले कुठले देश आहे, माली आहे, नायजेरिया आहे, अशा पद्धतीने ती स्टोरी येते. आणि तिसरी फेज, रिसेंट फेज जी आहे आफ्टर 1980, थर्ड फेज जी आहे ती रिसेंट 1980 नंतर. आता मी पुन्हा लेक्चरच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे इथे आपल्याला तथ्य महत्त्वाची नाहीत, इथे आपल्याला कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे की डेमोक्रेसीचा प्रवास कसा झाला. तिसरी फेज जी आहे ती 1980च्या डिकेड नंतर, म्हणजे साधारणतः 1990च्या सुमारास USSR सोव्हिएत महासंघाचा पाडाव व्हायला लागला. आणि आपण पोलंडच्या केसमध्ये सुरुवातीला काय बघितलं होतं, ईस्टर्न युरोपमधले जे नेशन होते, पोलंड असेल किंवा इतर नेशन्स असतील, इथे कम्युनिस्ट पार्टी, लेबर पार्टीचं तिथे सरकार असायचं आणि या सगळ्यांना पाठिंबा कोणाचा होता, USSRचा. जसं चिलीच्या केसमध्ये आपण बघितलं की USA एक बॅकहँड आहे, तसं ईस्टर्न युरोपमधल्या अनेक छोट्या छोट्या देशांच्या मध्ये ही राजवट चालवण्यामध्ये USSRचा पाठिंबा आहे. या USSRचं पतन व्हायला 1989-90च्या काळात ती सगळी पडझड झाली आणि त्याच्यातनं काय आहे, जवळपास 15 रिपब्लिक त्या USSRमध्ये होते जे फुटून वेगळे झाले.
आणि ह्याच्यातून मग काय झालं की डेमोक्रेसी जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी पांगायला लागली. USSRचा जो प्रभाव आहे तो ईस्टर्न युरोपवरून निसटून गेला आणि त्याच्यातनं डेमोक्रेसी आणखी एक्सपांड व्हायला सुरुवात झाली. तर तीच उदाहरणं मी तिथे दिलेली आहेत की डिसइंटिग्रेशन ऑफ सोव्हिएत युनियन ॲक्सेलरेटेड द स्पीड ऑर स्प्रेड ऑफ डेमोक्रेसी. कमेंट प्रश्न येऊ शकतो. मी जे म्हणालो सुरुवातीला की वाय NCERTs आर मस्ट, हे वाक्यच किती सुंदर आहे. मग लगेच काय येऊ शकतं? डिसइंटिग्रेशन ऑफ सोव्हिएत युनियन ॲक्सेलरेटेड द स्पीड ऑर स्प्रेड ऑफ डेमोक्रेसी. डिस्कस हाऊ द डिसइंटिग्रेशन हेल्प्ड इन द एक्सपान्शन ऑफ डेमोक्रेसी इन ईस्टर्न युरोप. हा प्रश्न GS1च्या हिस्ट्रीमध्ये पण जाऊ शकतो. हा प्रश्न कुठेही येऊ शकतो. तो ती जी काही लाईन, मग आता एवढ्या वेळ जे आपण बोललो ते आपण मग पोलंडची केस स्टडी आपण तिथे घेऊ शकतो की त्याच्या डिसइंटिग्रेशनचं काही उदाहरण देऊ शकतो. तिथे 15 रिपब्लिक अस्तित्वात होते ते सांगू शकतो. त्याचं डिसइंटिग्रेशन झाल्यामुळे त्याचा प्रभाव संपल्याचं सांगू शकतो. आपल्याकडे कमीत कमी डेटामध्ये मांडणी करण्याची जी क्षमता आहे ती NCERTच्या वाचनातनं आणि ॲनालिसिसमधून आपल्याकडे येत असते. आणि त्याच्यानंतर मग तेच दिलं की USSRचं पतन आहे, 1991 घटक राष्ट्र स्वतंत्र झाली. सेम उदाहरण पाकिस्तान आणि बांगलादेश, पाक आहे, बांगलादेश आहे, त्यांच्याबद्दलही ती दिलेली आहेत की कशा पद्धतीने मिलिटरी राजवटीतनं त्यांनी डेमोक्रेसीकडे प्रवास केला. परंतु पुन्हा परवेज मुशर्रफ, मगाशी मी बोललो की कशा पद्धतीने मग पाकिस्तान जे आहे ते पुन्हा 1999ला लष्कराकडे गेलं. नेपाळमध्ये काय आहे की राजानं जे आहे ते आपले काही अधिकार मंत्र्यांकडे दिले, पण पुन्हा 2005 साली नवीन राजानं काय आहे ते अधिकार स्वतःकडे घेतले. तो झिगझॅग पद्धतीने किंवा साईन वेव्हच्या पद्धतीने डेमोक्रेसीचा प्रवास हा जगभरामध्ये चालत राहिलेला दिसतो. आणखी एक उदाहरण त्यांनी घेतलं म्यानमार. पूर्वीचा जो बर्मा आहे म्हणजे 1948ला तो स्वतंत्र झाला. भारत 1947ला फ्रीडम आहे, बर्मा किंवा म्यानमार जो आहे आजचा तो 1948ला स्वतंत्र आहे. पण पुन्हा तिथे काय झालं, 1962मध्ये मिलिटरी कू येतो आणि तिथे बंड होतं आणि मग डायरेक्ट 1990ला निवडणुका होतात. निवडणुकांमध्ये आंग सान सू की जे आहेत त्या निवडून येतात. पुन्हा त्यांना काय केलं जातं, नजरकैदेत ठेवलं जातं, नोबेल पीस प्राईज आणि अशा गोष्टी त्यांना दिल्या जातात. पण पुन्हा डेमोक्रेसी जी आहे ती खाली जाते. सो हा जो झिगझॅग प्रवास आहे हा याचा थर्ड फेज जो काही. ओव्हरऑल 2005 पर्यंत बहुतांश राष्ट्रांमध्ये लोकशाही आलेली दिसते अकॉर्डिंग टू NCERT. आणि आता त्याच्यातला पुढचा टप्पा म्हणजे आता आपण काय काय बघितलं मी पुन्हा रिव्हिजन करतो. 2 टेल्स ऑफ डेमोक्रेसी, चिली अँड पोलंड. त्यानंतर 2 फीचर्स ऑफ डेमोक्रेसी आपण बघितलं. त्यानंतर आपण काय काय पाहिलं की कशा पद्धतीने मॅप जो आहे डेमोक्रेसीचा तो एक्सपांड होत गेला. त्याच्यानंतर आपण मुद्दा बघितला की ह्या मॉडर्न डेमोक्रेसीचं फेजेस काय, बिगिनिंग कशी होती, त्यानंतर तुमचं कॉलोनियलिझममध्ये अंत झाल्यानंतर डेमोक्रेसी कशी पुढे गेली, आणि तिसरा टप्पा आपण बघितला की 1980 नंतर USSRच्या पतनानंतर डेमोक्रेसी कशी एक्सपांड झाली. आता चौथा टप्पा येतो डेमोक्रेसी ॲट द ग्लोबल लेवल, की जसं विदिन नेशन आपण डेमोक्रेसीचा अभ्यास केला तसं आता जागतिक पातळीवरती डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन म्हणून कुठकुठल्या संस्थांकडे बघितलं जातं. त्या एक 4 संस्था आहेत. आपल्याला आत्ता त्याचा अभ्यास इकॉनॉमिक्सच्या पर्स्पेक्टिव्हनी करायचा नाही आहे किंवा हिस्टॉरिकल अंडरस्टँडिंगनी करायचा नाही. आपल्याला फक्त बेसिक त्या किती डेमोक्रेटिक आहेत संस्था याचा अभ्यास करायचा. मग याच्यामध्ये यांनी 4 संस्था दिल्यात. UN, त्यानंतर तुमची UNSC त्याची संघटना युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, तिसरी दिली आहे IMF आणि चौथी दिली आहे वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँक. मग आता साधा मुद्दा आहे की ह्या UNचं काम काय आहे, UNSCचं काम काय आहे, की मग जगभरामध्ये एक प्रकारची शांतता बनलेली असावी, जगभरामध्ये डेमोक्रेसी जी आहे ती सस्टेन असावी, याच्यासाठी साधारणतः ही ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्रे ज्यांना आपण म्हणतो ती येते. मग आता ह्या UNची एक जनरल असेंब्ली असते, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली. या युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचे दरवर्षी पिरियॉडिक काय आहेत ही असेंब्ली भरते, ॲन्युअल, दरवर्षी ही ॲन्युअल असेंब्ली भरते. आता इथे काय आहे, प्रत्येक मेंबर नेशन जे आहे या मेंबर नेशनला 1 वोट आहे. प्रत्येक मेंबर नेशनला 1 वोट आहे. जनरल असेंब्लीमध्ये काय जेवढे आज देश असतील 190 वगैरे जे काही संख्या असेल त्या प्रत्येकाला 1 वोट असतं त्या जनरल असेंब्लीमध्ये. पण प्रॉब्लेम हा आहे या UN जनरल असेंब्लीकडे कोणत्याही प्रकारचे डिसिजिव्ह पॉवर नाहीत. कोणत्याही प्रकारचे डिसिजिव्ह पॉवर नाहीत म्हणजे काय, एखाद्या रॉंग डुअरवरती एखादी ॲक्शन घ्यायची आहे तर ती ॲक्शन घेण्याचा ठराव पारित करून ती ॲक्शन घ्यायला लावणं ही पॉवरच UN जनरल असेंब्लीकडे नाही. म्हणजे थोडक्यात काय, ती पॉवर कोणाकडे आहे,
कारवाई करण्याची पॉवर कोणाकडे आहे? UNSC, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. याच्यामध्ये 15 सदस्य असतात, 15 नेशन्स असतात. अकॉर्डिंग टू NCERT, मी बाकीच्या रिसेंट अपडेट त्याच्यामध्ये देत नाही, मी NCERT बेस आत्ता बोलतोय जाणीवपूर्वक, मुद्दाम कन्फ्युजन करत नाही आहे त्यात करंटचा काही डेटा टाकून. तर त्यातले 5 सदस्य समजा आपण धरले या NCERT नुसार की जे परमनंट मेंबर्स आहेत. मग हे परमनंट मेंबर जे आहेत हे निर्णय घेत असतात कुठली ॲक्शन घ्यायची आणि कुठली नाही. म्हणजे UNSC ही पॉवरफुल बॉडी आहे UNच्या जनरल असेंब्लीपेक्षा. आणि ह्या 5ही सदस्यांना प्रत्येकाला वेटो पॉवर आहे. वेटो पॉवर म्हणजे काय? नकाराधिकार. म्हणजे त्यातलं कुणीही जर एखाद्या गोष्टीला नाही असं म्हटलं तर ती गोष्ट किंवा ती ॲक्शन घेता येत नाही. मग त्या 5 नेशन्सची नावं या NCERT प्रमाणे कुठले कुठली आहेत बघा बरं. तिकडे ती सगळी दिलेली आहेत. काय काय नावं आहेत? US, रशिया, UK, फ्रान्स आणि चायना. आणि रिमेनिंग 10 जी आहेत ती जनरल असेंब्लीकडून 2-2 वर्षांसाठी निवडून दिली जातात. सो आपण या क्रमाने जात आहोत. नोटमध्ये क्रम खालीवर केलेला असेल. UN आहे, UNSC आहे. आपला हेतू या संघटनांचा स्टडी करण्याचा कुठला आहे की डेमोक्रेसी ॲट ग्लोबल लेवल. डेमोक्रेसी ॲट ग्लोबल लेवल म्हणजेच काय? जर जगभरातल्या 5च सदस्य राष्ट्रांना जगाच्या विषयीच्या पीस विषयी जर काही अधिकार असतील तर ती डेमोक्रेसी आहे का? तर निश्चितच ती डेमोक्रेसी नाही. म्हणजेच काय? या ज्या वर्ल्ड वाईड ग्लोबल इन्स्टिट्यूशन्स आहेत या खऱ्या अर्थानं आर दे रिअली डेमोक्रेटिक? तर त्याचं खरं उत्तर आहे नो, दे आर नॉट डेमोक्रेटिक. नॉट डेमोक्रेटिक ॲट ऑल. लक्षात येते? IMF सारखी संस्था आहे. IMFचं मेजर काम काय आहे? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड टू लेंड मनी गव्हर्नमेंट्स. इतर राष्ट्रांना किंवा त्यांच्या सरकारांना पैसे देणं. मग आता किंवा वर्ल्ड बँकेचं सुद्धा काम काय आहे? तेच आहेत. मग आता इथे IMFचे जेवढे सदस्य आहेत किंवा वर्ल्ड बँकेचे जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येकाला वोटिंग राईट सारखा आहे का? तर नाही. IMFमध्ये तो वोटिंग राईट सारखा नाही. मग वोटिंग राईट्स कसे आहेत IMFचे? ज्या राष्ट्रांकडून IMFला जेवढं मनी कॉन्ट्रीब्युशन होतं त्या मनी कॉन्ट्रीब्युशनच्या वेटेजनुसार इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमध्ये वोटिंग राईट आहेत. म्हणजेच IMF ही संस्था डेमोक्रेटिक आहे का? तर नाही. तिथे मी चार्ट करून दिलं आहे बघा की IMFच्या 54% पेक्षा जास्त वोटिंग राईट हे जगातल्या 10 नेशन्सकडे आहेत. कुठली 10 नेशन्स आहेत? USA, जर्मनी, UK, इटली, जपान, फ्रान्स, चायना, सौदी अरेबिया, कॅनडा आणि रशिया. या 10 नेशनकडे IMFचे 54% पेक्षा जास्त जर वोटिंग राईट्स असतील तर IMF ही खऱ्या अर्थाने डेमोक्रेटिक आहे का? नाही. वर्ल्ड बँकेमध्ये सुद्धा सिमिलर सिस्टीम ऑफ वोटिंग आहे. म्हणजे वर्ल्ड बँकेचं जर तुम्ही त्याच्यात बघितलं तर याचा अध्यक्ष हा कायमस्वरूपी USचा सिटिझन राहिलेला आहे. वर्ल्ड बँकेचा अध्यक्ष कायम NCERTमध्ये तुम्ही ते कार्टूनसुद्धा बघितलं असेल की तो पेंटागॉनचा माणूस आहे आणि तोच आता वर्ल्ड बँकेचा अध्यक्ष आहे. मग आता त्यांनी पेंटागॉनचं हित बघायचं म्हणजे अमेरिकेच्या डिफेन्स सगळ्या स्ट्रक्चरचं हित बघायचं की वर्ल्ड बँकेचं? वर्ल्ड बँकेचा अध्यक्ष हा कायम USच्या फिनान्स मिनिस्टर किंवा ज्यांना तिकडे ट्रेझरी सेक्रेटरी म्हणतात त्यांच्याकडून नियुक्त केलेला असतो. म्हणजेच काय? ह्या प्रकारच्या ह्या ज्या काही ग्लोबल इन्स्टिट्यूशन्स आहेत ह्या सुद्धा खऱ्या अर्थानं डेमोक्रेटिक आहेत का? तर नाही. का नाहीत? आपण पुन्हा मुद्दा नंबर 2, 2 फीचर्स ऑफ डेमोक्रेसी. अशाच संघटनेचं किंवा अशाच सरकारचं राजवट असलं पाहिजे जे लोकांनी निवडून दिलेलं असतं. मग आता इथे जर वोटिंग राईट्सच नाही आहेत तर मग ह्या डेमोक्रेटिक कशा? लक्षात येतं आहे? सो हा त्याच्यातला मुद्दा. म्हणजे या आंतरराष्ट्रीय संस्था दिवसेंदिवस लेस डेमोक्रेटिक होत चालल्या आहेत हे माझं तिथलं ऑब्झर्वेशन. त्यानंतर एक छोटासा मुद्दा आहे शेवटचा, डेमोक्रेसीचं प्रमोशन. USAनी हल्ला केला इराकवर. आपल्याला माहिती आहे की इराकची सगळी बॅकस्टोरी मी तिथे दिली आहे की 1932मध्ये इराक ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला. पुढे सद्दाम हुसेन यांची राजवट तिकडे येते, अरब सोशलिस्ट बाक पार्टी है ना, की रोल 1968चा मिलिटरी कू झाला. त्याच्यानंतर सद्दाम हुसेन यांच्याकडे गुप्त लपवून ठेवलेली न्यूक्लिअर वेपन्स आहेत असा आरोप USA आणि त्याचे आलाय स्पेशली ब्रिटन यांनी केला. ते त्या प्रकारची कुठलीही गुप्त हत्यारं किंवा अस्त्र जी आहेत ती इराकमध्ये UNला सापडली नाहीत. तरीही त्यांनी काय केलं? सद्दाम हुसेनला शेवटी त्याचा बळी दिला आणि त्याच्यातून तिथे डेमोक्रेसी आणण्याचा बाहेरून इंटरफेरन्स करून अमेरिकेने प्रयत्न केला आणि ते वॉर खूप दिवस चाललं. आपल्याला ते सगळं माहिती आहे. मग अशा प्रकारे डेमोक्रेसी जी काही आहे तिचं प्रमोशन करणं योग्य आहे का? तर अर्थातच नाही. ते विदिनच असलं पाहिजे. हा शेवटचा मुद्दा, हा फारसा काही तितका महत्त्वाचा नाही.
आणि मग तिथे ते स्टेटमेंट पण दिलं की त्यावेळेचे UN चे जे सेक्रेटरी जनरल होते कोफी अन्नान यांनी काय म्हटलं होतं की USAने तिथं केलेलं आक्रमण हे कम्प्लिटली इल्लीगल आहे. इथे आपला मुद्दा संपतो आणि शेवटी ती जी ग्लोसरी मी दिली आहे, सेन्सॉरशिप म्हणजे काय, कॉलनी म्हणजे काय, कू म्हणजे काय, पॉलिटिकल प्रिझनर म्हणजे काय, रेफरंडम म्हणजे काय, ते तुम्ही वाचून घ्या. बोलताना मी ते इथे सांगितलेलेच आहेत. तर हे झालं आपलं पहिला चॅप्टर डेमोक्रेसीच्या बाबतीतला. इथं आपल्याला प्री आणि मेन्ससाठी महत्त्वाचे 3-4 मुद्दे जे आहेत ते मी रिवाईज करतो. नंबर 1, 2 फीचर्स ऑफ डेमोक्रेसी. नंबर 1 फीचर की लोकांनी इलेक्ट केलेल्या लोकांनीच आपलं शासन केलं पाहिजे, गव्हर्नमेंट त्यांनीच फॉर्म केलं पाहिजे. आणि नंबर 2 सेकंड फीचर की लोकांना बेसिक पॉलिटिकल राईट्स असणं, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, फ्रीडम टू अपोज, फ्रीडम टू ऑर्गनाईज एटसेट्रा एटसेट्रा म्हणजे डेमोक्रेसी आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की सेकंड वर्ल्ड वॉर असेल, त्याच्यानंतर ज्या कॉलनी स्वतंत्र झाल्या किंवा काय प्रकारे त्यांनी जे आहे ते डेमोक्रेसीचं एक्सपान्शन जगभरामध्ये झालं, तो एक मुद्दा बघितला. मॅप आपण बघितला आणि सरते शेवटी ग्लोबल लेवलच्या डेमोक्रेटिक किंवा ग्लोबल लेवलच्या इन्स्टिट्यूशनमध्ये किती डेमोक्रेसी आहे आणि किती नाही याची चर्चा आपण केली. सो डेमोक्रेसीचे 2 फीचर आणि ह्या ज्या काही बाकीची तथ्य आपण डिस्कस केली त्याच्या नोट्स ज्या आहेत ह्या माझ्या लेक्चरच्या आधारे, मी दिलेल्या नोट्सच्या आधारे शॉर्ट नोट करून ठेवायला पाहिजे आणि लगेच हे पहिलं प्रकरण हे फेकून द्यायला पाहिजे. त्याचा जो बोजा जो आहे ना की आता मी 9वीची NCERT ठेवतो, 10वीची ठेवतो, 11वीची ठेवतो, 12वीची ठेवतो, त्या दिवशी त्याचा पिट्ट्या पाडणे जे आपण म्हणतो की ते पानं फाडून फेकून दिली. शेळके सरांनी आज जे काही सांगितलं तेवढी मी आता माझ्या शॉर्ट नोटमध्ये क्लब केलं, ते पानं फाडून फेकून दिली, माझ्या घरातला कचरा कमी केला. माझ्याकडं असणारी ही 2 पानं म्हणजे हे चॅप्टर 1 संपलं आणि याच्यावरून मी काढलेलं ॲनालिसिस मी 10 ओळी लिहून ठेवल्या, संपलं. हे जसं जसं तुम्ही ते फोल्डर रिकामं करत जाता, जसं जसं तुम्ही ते मटेरियल तुमच्या त्याचं जे ओझं आहे ते फिजिकली कमी करत जाता आणि इमोशनली कमी करत जाता, त्याच्यावर तुमचं सक्सेस की फेल्युअर हे ठरत जातं. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड चॅप्टर डिस्कस करू आणि त्याच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला आज रात्री किंवा उद्या सकाळी येतील आणि दुपारी ते लेक्चर येईल. इथं आपण थांबूया. धन्यवाद.